ऋषाचं असं आहे की हे व्हेजचे भांडे वेगळे पाहिजे आणि नॉन व्हेजचे भांडे वेगळे पाहिजे. ज्याला ज्याला तुम्हाला हे रेड रेड दिसणार त्या व्हेजचं त्याला बिलकुल नॉनव्हेजला धक्का लावायचा नाही. व्हेजच्या भांड्यात सपोर्ट नॉनव्हेज नाही नाही हे नॉनव्हेजचं आहे या मामाचं. नॉनव्हेजचं भांड आहे भाई. हे बघा या साईडला हा व्हेजचा सेक्शन, तिकडचा नॉनव्हेज वाला. आजच तर घातलेच भांडे. मी आणि मामा जेवायचं बनवते एक दिवस आणि एक दिवस ऋषा आणि साईला बनवते. तर आता आहे ऋषाची बारी. म्हणजे ऋषा आता आपण काय बनवणार आहे आपण तर ऋषाला विचारूया. ऋषा बोल ना भाई. आज काय बनवायचंय? सर्वात जास्त आवडणारी आणि सर्वात जास्त खाल्ल्या जाणारी रेसिपी आज बनवूयात आपण बेसन, टमाट्याचं बेसन. तर चला मित्रांनो, आज आपण ऋषाच्या विदर्भाचं स्पेशल आपण बेसन बनवूया. माहित आहे का, आज होती माझी टर्न. तर आम्ही दोघं जण मिळून बनवणार होतो. बट माझा जो पार्टनर आहे तो गेला, तो झोपी गेला. तर आज पूर्ण जे आहे ते मी बनवणार आहे. इतकं बनवायची आम्हाला शेवभाजी होती, बट इतके कष्ट आज नको, कधीतरी घेऊयात. आणि ऋषाने आज स्पेशल घरी विचारलं की बेसन कसं बनवतात आहे. नाही कसं मला येते, बट कसं परफेक्ट झालं पाहिजे कुठलीही गोष्ट. तर मी इन बिटवीन चपात्या आणल्यात. या चपात्या बघू शकता. तो पण चपात्यासाठी जो कॉल आहे, आम्ही एवढे आळशी आहेत की आम्हाला 3 मजले पण खाली चढून जायचं नाही. तर आम्ही डायरेक्ट त्या मेसवाल्याला इथून कॉल केला आणि म्हणलं की आम्हाला पोळ्या दे. पोळ्याची ऑर्डर सांगितलं ऋषाने. डायरेक्ट 10-12 चपात्या आम्हाला दे आणि आम्ही येतो. मी जे टास्क घेतलंय ते मी पूर्णत्वात नेल्याशिवाय स्वभाव माहिती का तुम्हाला. हे बघ कसं आहे, गॅस जरा असा लांबून घेत. अच्छा, तुम्हाला प्रत्येक रूमवर, प्रत्येक बॅचलरच्या रूम मध्ये एक असं पोरग भेटते की जो असते प्युअर व्हेजिटेरियन. तू नाहीस का प्युअर? मी प्युअर व्हेजिटेरियन नाही. एक असं पोरग असते जो असते प्युअर व्हेजिटेरियन. आणि तो काय माहिती का, नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. तो त्याला ना भांडे चालतात. हा एक्सेप्शन आहे, पण एवढं पण नाही. काही काही ठिकाणी पोरांना चालते की भाई भांडे एक असले तरी चालते. पण ऋषाचं असं आहे की व्हेजचे भांडे वेगळे पाहिजे आणि नॉन व्हेजचे भांडे वेगळे पाहिजे. जे तुम्हाला अण्याकडून जे प्रतिसाद मिळत आहे की इतके नसतात, का नसतात, कारण की मग ते अण्यासारखे असतात मिक्स. तर हे बघा, हे आपले नियम पूर्णच वेगळे आहेत जगाच्या व्यतिरिक्त. ऍज युज्युअल भांडे जे व्हेजचे असतात किंवा जे व्हेजिटेरियन असतात त्यांचं असं असते की त्यांना लागते ग्रीन कलर आणि नॉनव्हेजचं असते रेड कलर. तर आमच्या रूमवर वेगळं आहे. आमच्या रूमवर ज्याला तुम्हाला हे रेड रेड दिसणार त्या व्हेजचं त्याला बिलकुल नॉनव्हेजला धक्का लावायचा नाही. ऋषाने आपल्याला टॉपिक पासून डिस्ट्रॅक्ट केलंय बघा. डिस्ट्रॅक्ट नाही केला. आपला विषय आहे की जोपर्यंत माणसाच्याकडून होते तोपर्यंत करायचं. ठीक आहे. व्हेजच्या भांड्यात सपोर्ट नॉनव्हेज नाही नाही हे नॉनव्हेजचं आहे या मामाचं. नॉनव्हेजचं भांड आहे भाई. हे बघा या साईडला हा व्हेजचा सेक्शन, तिकडचा नॉनव्हेज वाला. आजच तर घातलेच भांडे. या टाइमपास मध्ये आपली मोरी झाली. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 3 लोकांसाठी होणार आहे. आणि कोथिंबीर बघा आणि किती चीज आहे. कोथिंबीर जरा कमी होती. टेन्शन केलं कसं करत असते माहित नाही का? अरे कसं असते. अरे ते कढीचं पीठ घे ना बाबा, त्याच्यात तिखट मीठ. आता भाजी थोडी तळताय आपण. अरे टाकावं लागते. वा, हे करू लागला होता आपलं पिठलं विदर्भ. आपल्या रूमवर फक्त वाघिणीचं दूध नाही, बाकी सर्वच आहे. मोठं बोलले. वॉशिंग मशीन लावली होती आणि हा पाईप होता बाहेर, तर सगळं पाणी आलेलं आहे बाहेर. एक काम करायला जातो भाई, दुसरंच काम होऊन जात आहे. टू गेट अ डिफरंट आउटपुट वी हॅव टू फॉलो द डिफरंट मेथड. मी असं बघितलं होतं की पहिले आपण बेसन टाकतो, मग नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकतो किंवा तिखट मीठ वगैरे सगळं ऍड करून आपण त्याच्यावरती पाणी टाकतो. ठीक आहे. आणि त्याला वेगळं हलवतो, स्टीअर करतो व्यवस्थित, आणि नंतर ते आपल्या भांड्यात टाकतो. पण ही विदर्भाची स्टाईल जरा युनिक आहे. पहिले भांडं घ्यायचं, त्यात पाणी घ्यायचं. विदर्भाची स्टाईल इथं मला नाही माहिती काय बनवून राहिलं होतं. आता मी माती खाल्ली, आता ऋषाने माती खाल्ली. व्हेज वाटी घ्यायची. सोबत राहून भरोसाच नाही. खरं आपलं अवघड ऋषा.
अवघड म्हणजे तसंच व्हेज वाले जगात कमी आहे काय? मग हा, पण अवघड आहे ना भाऊ व्हेज वाल्याचं. 3 वाट्या 3 जण, ठीक आहे, वाटीभर बेसन. जो असेल, जे शेफ असेल आपला, त्याला मी असिस्ट करल की कसं करायला पाहिजे स्वयंपाक, काय गोष्टी घ्यायला पाहिजे. कारण की आधी आपण भांडे घासायची स्किल शिकलो होतो कॉलेजमध्ये, एक्सपर्ट झालो होतो. आता आपण हा तू होतात बाजूला माझ्यासोबत, पार्टनर होतात माझा. आमच्या दोघांनाही स्वयंपाक बनवता येत नव्हता, पण येत नव्हता आणि तुला नव्हता येत. मी तर माझे मला- कौशल्य दाखवलेच नव्हते. तू कमाल. अरे मला स्वयंपाक येत होता, मी म्हणलं भाई बाकीच्यांना एक्सपोजर भेटायला पाहिजे, आपणच का काम करायला नाही का. हे रेसिपी इन्व्हेंटेड बाय मीच आहे, एक्झिक्युटेड बाय मीच आहे. आता आणि बघा टेस्टेड बाय अनिमेशन. हा. जसा जसा शेप घेतोय तसा तसा मला ऋषावरचा जो डाऊट आहे तो अजून वाढत चाललेला आहे की आपल्याला उपाशी राहावं लागते का काय. काही गोष्टी वानाले नाही पण गुणाला असतात, त्यातली ती गोष्ट असणार आहे. एवढ्या टाइम आमचा, आम्ही इथं व्हिडिओ काढतोय किंवा हे बनवतोय तर हा 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 जो साहिल आहे तो आपले काय खातो, भुजिया खातोय. टाइमचा पुरेपूर वापर. शेफ परफेक्टच करतात. थांबा की जरा, ते आता गोळे फोडू दे त्यातले. इकडे साहिलची रिॲक्शन एवढी जबरदस्त होती. असं ते घाण काम केलं की तोंडाला लपवतं. तोंड लपवायचं नाही तर घाण काम का करतस? क्रेडिट घ्यायला नको येऊ सरळ, लय मेहनत घेतली. मित्रांनो कसं आहे, कढई जरा छोटी झाली आपल्याला, पण तुम्ही कलर बघू शकता किती सॉफ्ट आणि असा एकदम भारी कलर आलाय. चेक करावं लागते पहिले की कसं बनलेलं आहे, चांगलं आहे की नाही. कसं आहे दोनदा चेक करतोय म्हणलं डाऊट आहे ऋषाला स्वतःला. ही तिसरी वेळ आहे. हा एवढं चांगलं झालं की टेस्टिंगच्या नावाने पूर्णच खाऊन घेतो. साहिल अरे बोल काही. बोट चाकायला साहिल, बोट चाकतोय. आणि मेन गोष्ट, अन्याचा एकदम एक्सपेन्सिव्ह, जपून वापरला असं टाक ना, जाणारा. असं टाक ना. एवढा असा वा दुष्काळ काय दिसतंय. अरे इथंच आहेस तू अजून. दारे साहिल, अरे हे जे तुला दिसताय की नाही अन्या, सिम्बॉल ऑफ एक्सलन्स. हे स्वतःची स्वतः तारीफ केलेली आहे. काय सुगंध, काय तो सुगंध. अरे पण सुगंध कुठे आहे भाई? कुठला सुगंध यायचा? नाक गेलेत तुमचे. चला घ्या ताटं घ्या. व्हेज ताटे का नॉन व्हेज ताटे? वेज ताटं. चला तर गाईज, आपलं झालेलं आहे पिठलं बेसन, विदर्भाचं स्पेशल बेसन. आणि आपण जाऊया, सर्व करूया. ऋषा एवढं तर केलं, आता तेवढं सर्व कर ना भाई. हे बघ ना, चल डायनिंग टेबलवर. चला डायनिंग टेबलवर. आपण आपल्या डायनिंग टेबलवर म्हणजे आपल्या आसनावर चालू. साहिल्या प्लेट घे भाई आपल्या दोघांना. हे बघा, क्लीनलीनेस 100% हायजीन. चांगला आहे रे ते. पिठलं बाहेर तर दिसतंय भाई. अरे दिसणारच की भाई. एवढे 2 त्याचे चांगले मित्र बसलेत, अजून 2 मित्र- ज्यांच्या समोर ना ताट आहे, ना वाटी आहे, ना हे बघा प्लेट आहे. मित्रांनो. हे बघ, हा एकटा घेऊन कसा scene पिठलं आहे? घेतलं, तेल घेतलं आणि एकटा. यावरून तुम्हाला माहित असेल की माझे हे जे 2 मित्र आहेत हम्म. ते किती आळशी आहेत की एवढं बनूनही ताट आणणंही नाही होत त्यांच्याच्यानं. हे बघा, ते साईला पण त्याला पोळी देतो भाई. साईला ताट बघ ना ताट आपल्याला ताट आणि आपल्याला जेवायचंय की नाही. कांदा आण रे, कसा मेंडेटरी, असा फोडून खायचा कांदा. ते असल तू गावरांसारखी फिलिंग येते का? अरे फिलिंग काय आहेस तर तो कां- तुटणार नाही साहिल. घे तू. साईला तुझी पावर दाखव भाई. फोड ना साईला पावर दाखव ना. म्हणते प्रेम. अरे मग हे घे. थांबू. हा आपण खाताना पकड दे ना, पकड. जमलं ना. मस्त बढिया. तर आपण आपलं जेवण करूया. आज के लिए इतना ही. मिळेंगे अगले व्हिडिओ में. अगले व्हिडिओ. बाय बाय. जुळून राहायचं आणि थांबून राहायचं, कारण की कारण की असे व्हिडिओ येणार आहे. हा, वॉर्निंग आहे, वॉर्निंग. काय बोलते पब्लिक.